हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सो आज आहे गुरुवार, माझे चाललेले आहेत 11 गुरुवार, त्याच्यामधला आहे आजचा 9वा गुरुवार। सो आता मी मांडणी वगैरे व्यवस्थित सगळं करून घेतलेला आहे। आता पूजा करायची बाकी आहे। सो अशा प्रकारे मी रेडी झाले, बघू शकता तुम्ही। सो आता मस्त पूजा करून घेऊया आणि मग भेटूया। तर आता इथे पूजा मांडून झालेली आहे, बघू शकता। छान अशी पूजा मांडलेली आहे मी। आणि आज स्वामींना केळ नाही, बनाना नाही, आज मी स्वामींना मँगो फळ दिलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही। आंबा दिलेला आहे स्वामींना। सो मस्त पूजा वगैरे झाली आणि आता हे मी वाचून घेते सगळं। ऑलमोस्ट त्याच्यामध्ये 1.5-2 तास जातातच आणि मग त्याच्यानंतर जप वगैरे सगळं इथे मी तुम्हाला क्विक फॉरवर्डमध्ये खूप छोट्या क्लिप्स त्याच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत। सो बघा आता पुढे। सो पूजा वगैरे सगळी झाली माझी, 2-2.5 तास झाले, 2-2.5 तास गेले त्याच्यामध्ये। आता इथे मी जेवण बनवत आहे। इथे स्वामींची सुद्धा छान अशी खिचडी बनवायला मी घेतलेली आहे, म्हणजे टाकलेली आहे। स्वामींना खिचडी आवडते म्हणून मी तर याला स्वामींना खिचडी सुद्धा देते, म्हणजे नैवेद्य दाखवते। तर इथे मी बनवत आहे संध्याकाळसाठी जेवण। स्वतः बनवून घेऊया, संध्याकाळी परत उशीर होतो मठामध्ये सुद्धा जायला, म्हणून मग आता सगळं बनवून घेते। सो येस गाईज, सगळी पूजा वगैरे मस्त झाली। त्याच्यानंतर नैवेद्यसुद्धा स्वामींना दाखवला, आरती केली, सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे। आता तयारी केली आहे मी, ते बघू शकता। सो आता चाललेली आहे मी मठामध्ये। आज एकदम लवकर आवरलेलं आहे, नेहमी थोडा उशीर व्हायचा। सो त्याच्यामुळे आज छान असं आवरलं पटपट सगळं। स्वामींची पूजासुद्धा छान झाली आणि 9वा गुरुवारसुद्धा निर्विघ्नपणे छान असा पार पडलेला आहे। आता राहिलेले आहेत 2 गुरुवार। सो हेही स्वामींच्या कृपेने व्यवस्थित जातील। सो आता निघूया आपण मठामध्ये, जाऊया, मस्त स्वामींचं दर्शन घेऊया। सो चलो। आणि तुमचे काय अनुभव असतील ना स्वामींबद्दल, तर तेही तुम्ही मला शेअर करू शकता, कमेंट करू शकता। सो नक्की कमेंट करून सांगा। आज रोजच्यापेक्षा जरा लवकरच झालेलं, त्याच्यामुळे मठात पण आज लवकर जाणार होतो। तर बघू गर्दी आहे की नाही मठामध्ये। आरती तर ऑलमोस्ट झालेलीच असेल। त्याच्यानंतर मठात गेलो आणि खूप झटपट दर्शन झालं, कारण की गर्दी नव्हती अजिबात, आरती होऊन गेलेली, त्यामुळे छान असं दर्शन घेतलं। मस्त असं दर्शन झालेलं आहे, गर्दी पण नव्हती, खूप छान दर्शन झालं। आणि प्रसादसुद्धा भेटलेला आहे मला, केळी भेटलेली, शिरा आणि काय भेटलेलं, बुंदी। त्याच्यावर माझा उपवाससुद्धा सुटलेला आहे स्वामींच्या प्रसादावर मठामध्ये। सो आता घरी जाऊन आपण उपवाससुद्धा सोडू। छान झाला आत्ताचाही गुरुवार, मस्त झाला। घरी गेल्यावर बोलतेच तुमच्याशी। सो आता आले मी मठामधून, आता मस्त उपवास सोडणार आहे। त्याच्यानंतर थोडं भाजी वगैरे घ्यायची होती, तिकडे गेलो। मग आता आले मी घरी, मस्त फ्रेश वगैरे झाले। आता जेवायला घेऊ, उपवास सोडूया। सो चलो। तर आज होतं जेवणामध्ये, ते बघू शकता, आमरस, बटाट्याची भाजी, झुणका, परत मसाला राईस, त्याच्यानंतर पनीर मटर ठेचा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। सो मस्त जेवण वगैरे केलं, उपवास सोडला। आता ऑलमोस्ट झोपायचा टायमिंग झालेला आहे। आणि येस, आपण प्रत्येक गुरुवारचे ब्लॉग्स बनवलेले आहेत। आजचा होता 9वा गुरुवार। सो आजचा सुद्धा ब्लॉग तुम्ही बघितलाच, जसं की आपण केलेला आहे, छोटा, एकदम शॉर्ट आणि स्वीट। ह्याच्या पुढच्या तर सगळे ब्लॉग्स तुमच्यापर्यंत येत राहतील। रोज मी काही ना काहीतरी ब्लॉग करायचा प्रयत्न करेनच, रोज बऱ्यापैकी जे नॉर्मल रुटीन आहे ते छोटे येतील, पण ब्लॉग्स येत राहतील। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि गरमी खूप वाढलेली आहे, सो नक्की सगळ्यांनी हायड्रेट राहा, पाणी प्या आणि काळजी घ्या। सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि सबस्क्राईब करा, खूप लोक बघतात पण तुम्ही सबस्क्राईब करा ना, तिथे जे लाल बटन आहे सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे सबस्क्राईब होईल, ते सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल आपल्या व्हिडिओची। सो स्टे ट्यून गाईज, थँक्स फॉर वॉचिंग।